नमस्कार, माय माउली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। दोस्तों, हम सब जानते हैं कि जब से बेला शहर के अंदर आध्यात्मिक कार्यक्रमों का बढ़ावा मिलता गया है और आध्यात्मिक कार्यक्रम चलते जा रहे हैं, इसी तरह से शहर में भी शांतिपूर्वक माहौल बना रहता है और आध्यात्मिकता ज़्यादा फैली हुई है। दर्शकों, बेला मंडल यानी एक आध्यात्मिक मंडल माना जाता है और इसी मंडल के अंदर अभी कोजागिरी पूर्णिमा से लेकर तो आज कार्तिक मास तक यहाँ पर विठल रुक्माई मंदिर में, जो भवानीगुड़ा रोड पर स्थित है बेला शहर के, वहाँ पर पूरा 1 महीने तक सत्संग के साथ में, काकड़ आरती के साथ में पूजा पाठ और भगवान को सबसे पहले याद करने की आराधना और आरती होती रहती है। दर्शकों, आज का जो दिन है वो उसी संदर्भ में आज महाकाला यानी काला दही हंडी काला का आयोजन भी किया गया है और दही हंडी काले के अभी इस वक्त जो भक्तजन है यानी विठल रुक्माई की जो मानते हैं, विठल रुक्माई की चरणों में जो अपना सर समर्पित करते हैं, वो लोग आज जो है वो पूरे शहर के अंदर प्रभात फेरी करेंगे और उससे लोगों को जागरूकता मिलेगी। दर्शकों, इस कलयुग के ज़माने में और इस ऐसे खतरनाक ज़माने के अंदर भक्तिभाव के साथ में रहना ये बहुत ही अच्छी बात है और ये सबसे सर्वोच्च माना जाता है। आगे का भी वीडियो हम आपको बताते रहेंगे, लेकिन आप बने रहिएगा माय माउली हिंदी समाचार के साथ। रूपरेषा अशी आहे, कार्तिक मासामध्ये कोजागिरी पौर्णिमेनंतर कोजागिरी पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकड्याची निमित्त ठरलेली आहे आणि त्याच्यानंतर 7 दिवसाचा सप्तमीपासून तर पौर्णिमेपर्यंत कार्तिक पौर्णिमेपर्यंत सप्ताह हा ठरवला जातो। याच्यामध्ये अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण काकडा सकाळी 5 ते 6, ज्ञानेश्वरी पारायण 7 ते 9 पर्यंत आणि 9च्या नंतर आपला गाथा भजन 11 वाजता। त्याच्यानंतर मग प्रवचनाची सेवा आहे 3 ते 4 पर्यंत। अशा वेळेप्रमाणे हरिपाठाचा 5 ते 6 आणि हरिजागरणाचा कार्यक्रम कीर्तनाची सेवा ही आहे 8:30 ते 10:30। या नित्यनियमानुसार
हा कार्यक्रम सादर केला जातो। युवा पिढीला या काहीतरी प्रोत्साहन भेटावं आणि आध्यात्मिक ज्ञानाकडे ओढ व्हावी, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे। हीच पांडुरंगाला मागणी आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम होऊन ईश्वर पांडुरंग सगळ्यांना सुखी ठेवो आणि याच्यासमोर ही कार्यक्रमाची रूपरेषा वाढत राहो, हीच अपेक्षा करतो। आणि माझे 2 रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आजपासून हा सप्ताह चाललेला आहे आणि आजचा जो 8वा दिवस आहे, 8वा दिवस म्हणजे हा भागवत सप्त्याच्या निमित्ताने हा 8वा दिवसाचा सप्त्याचा शेवटचा दिवस आणि या आपल्या कलियुगामध्ये आज अत्यंत ह्या आध्यात्मिक कार्यक्रमाची जरूरत आहे आणि आपण जे करत आहोत सर्व कार्यक्रम आणि समोरची पिढीसुद्धा या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी यासाठी हा एवढा भव्य दिव्य हा कार्यक्रम चालत असतो। कारण आपल्या या बेला मंडलमध्येच नसून आपल्या पूर्ण भारतामध्ये या ठिकाणी एवढा हा भव्य दिव्य कार्यक्रम चालत असतो आणि या ठिकाणी नगर भोजनाचा सुद्धा कार्यक्रम चालत असतो। कारण शेवटी हा महाप्रसाद म्हणून केला जातो, त्यासाठी सर्व भाविक भक्त या ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवते आणि या बेला मंडलमध्येच नसून पूर्ण आपल्या भारतामध्ये हा कार्यक्रम चालवावा अशी सर्व भारतीयांना मी नम्र विनंती करतो। कारण आपल्या या कलियुगामध्ये असत्य जास्त चालते, त्यासाठी या सत्याच्या मार्गाने चालण्यासाठी हा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम चालवत राहाव आणि सत्य हे बुडत नाही, असत्य हे नाही, यासाठी सत्याच्या मार्गाने चालावं अशी मी सर्व भक्त भाविक मंडळींना नमस्कार करून विनंती करतो।